अपंग म्हणून जन्माला येणं देवाने दिलेली शिक्षा आहे. मागच्या जन्मीची पापं आहेत. खूपच विचित्र पद्धतीने याच्याकडे बघितलं जातं. सिंपती येते, अरे रे वाईट झालं, असं कसं झालं, किंवा पहिला दोष बाळाच्या आईला जातो. एकीकडे आपण म्हणतो की मागच्या जन्माचं मी पाप आहे, दुसरीकडे आपणच म्हणतोय की हे दिव्य आहे. दिव्य अंग, आपण शब्दाची फोड केली. दिव्य म्हणजे माझ्या शरीरामधला जो भाग तो मला सतत त्रास देतो. जर माझ्या शरीरातला तो भाग मला सतत दुखतोय, मला त्रास देतोय, तर ते दिव्य कसं असू शकतं? जसं की मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला माझ्या घरचे गेलेले होते, तेव्हा मला ॲडमिशन नाही मिळाली चांगल्या शाळांमधून. ह्या व्यक्तीला हिच्याशी लग्न कोण करणार? हिची सोबत कोण करणार? यांनी शिक्षण घेऊन कुठे यांना पुढे जायचं? हॅलो, मी दीक्षा. आज आमच्या इन्क्लुजन यात्रेचा 45वा दिवस आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने आज मी आली आहे बाई माणूसच्या स्टुडिओमध्ये. तर मग सगळ्यांची गप्पा मारायला. इन्क्लुजन यात्रा काय आहे याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगते. आम्ही UKला होतो, म्हणजे इव्हनिंग स्कॉलरशिप मला 22 साली मिळाली आणि अमोल आणि आम्ही UKला शिफ्ट झालो. मी माझं मास्टर्स पब्लिक पॉलिसीमधून तिथे पूर्ण केलं. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी विना अडथळा राहत होते आणि हे संपूर्ण 1.5 वर्ष माझ्यासाठी एक लाईफ चेंजिंग अनुभव होता. तो जेव्हा अनुभव मी घेत होते तेव्हा मला असं वाटत होतं की असं आपल्या भारतात का नाही होऊ शकत, आणि जर होऊ शकत असेल तर त्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागेल, किती मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील. कोणीतरी येईल, काहीतरी करेल ह्या विचारापेक्षा मला असं वाटलं की आपणच का नाही करायचं, आपणच का नाही ह्याच्यावर संवाद साधायचा. माझा अपंगत्वाकडे बघण्याचा, ओव्हरऑल डिसेबिलिटी राईट मूव्हमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा होता आधी. सुरुवातीला मी पूर्ण वेलफेअर बेस्ड अप्रोच घेऊनच या विषयाकडे पाहत होते. पण जेव्हा मी शिकायला गेले UKला तेव्हा मला राईट बेस्ड अप्रोच काय असतो, हक्क काय असतात आणि ते आपण मिळवणं का महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली. त्याच्यावर कोणत्या लेवलला जाऊन काम करायला हवं, कोणत्या लेन्सने काम करायला हवं याची जाणीव झाली. आणि त्यातूनच ज्या दिवशी आम्ही परत येत होतो भारतामध्ये, तो दिवस म्हणजे 30 जानेवारी 2024. या दिवशी आम्ही एअरपोर्टवर बसलेलो होतो आणि आमच्या डोक्यात असं होतं की अरे काहीतरी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, असे खूप काही आयडियाज आम्ही डिस्कस करत होतो. त्याच वेळी आमचा एक मित्र आहे चंद्रपूरचा, दीपक चटप, तो शिक्षण यात्रा घेऊन निघालेला होता आणि मला असं वाटलं की अरे आपण पण असं काहीतरी करूयात, आपण पण आपली व्हीलचेअर घेऊन कुठेतरी मस्त फिरायला जाऊयात. सुरुवातीच्या जो आम्ही आयडिया डिस्कस करत होतो, तो एरिया फिरण्याचा होता आमचा पुरंदर तालुका. कारण की मी पुरंदर तालुक्यात राहते आणि आमच्या असं डोक्यात आलं की आपण हा जो तालुका आहे तो आपल्याला बऱ्यापैकी ॲक्सेसिबल आहे, आपल्या ओळखी आहे, शाळा माहिती आहेत, त्यामुळे आपण इथे सहज जाऊ शकतो. पण बरोबरच आमच्या डोक्यात 3-4 विषय होते. म्हणजे आपल्याला पर्यावरणाबद्दल पण बोलायचं आहे, आपल्याला जेंडरबद्दल पण बोलायचं आहे, आपल्याला मासिक पाळीबद्दल पण बोलायचं आहे आणि असे 4-5 विषय घेऊन आम्ही असं काहीतरी सुरुवात करण्याच्या विचारात होतो. 24 साली जानेवारीमध्ये ऑफकोर्स ही आयडिया आम्ही डिस्कस केली, त्याचा विचार केला. नंतर काही जणांची जवळच्या त्यांना शेअर केली ही आयडिया की कसं वाटतं, काय करायला हवं, आणि त्यांनी काही छोटे-छोटे आम्हाला सजेशन्स दिले. UKमधून आल्यावर बऱ्याचशा संस्थांसोबत काम केलं प्रोफेशनली. पण ती ना मजा येत नव्हती. कारण ते जे पॅशन होतं ते फॉलो करतीये असं वाटत नव्हतं. अपंगत्वावर काम तर करत होते, पण ज्या लेवलला जाऊन ज्या लेन्सने काम करायला हवं ते काम होत नव्हतं. मग पुन्हा मागच्याच वर्षी आम्ही एक छोटीशी संस्था अमोल आणि मी मिळून एक स्थापन केली. तिचं नाव आहे इक्विब्रिज फाउंडेशन. सो इक्विब्रिज फाउंडेशनमधून अजून काय करता येईल, कारण दुसऱ्यांसाठी काम करणं त्यात काही लिमिटेशन्स असतात. पण जेव्हा आपण स्वतः काहीतरी सुरुवात करतो त्यातून आपल्याला जो अप्रोच मांडायचा आहे तो अप्रोच आपल्याला पुढे मांडता येतो आणि पुढे नेता येतो आणि काम करता येतं कन्स्ट्रक्टिव्ह. सो हा विचार मनात घेऊन हे फाउंडेशन आम्ही सुरू केलं. त्यातून ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आले, सेन्सिटायझेशन प्रोग्रॅम्स आले, त्याची हळूहळू सुरुवात झाली.
त्यानंतर आम्ही ॲक्सेसिबिलिटी ऑडिट करायला लागलो. म्हणजे कुठल्याही शासकीय इमारत असेल किंवा प्रायव्हेट बिल्डिंग असेल, त्याची सुलभता किती आहे, तिथे किती ॲक्सेस आहे मला जाण्यासाठी, हे आम्ही तपासू लागलो. सुरुवातीच्या काळात काही बँकांचं, काही संस्थांचं ऑडिट केलं. पण पुन्हा तेच, की काय करायचं आहे, आणखी काय करायचं आहे आणि मग पुन्हा ती जी आयडिया आम्ही मागच्या वर्षी डिस्कस केलेली ती डोक्यात यायला लागली. आम्ही असंच सगळे मित्र-मैत्रिणी बसलेलो होतो. मग आम्हाला असं वाटलं, की अरे, आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स करतोय, पण त्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून फक्त एक 25-30 लोकांना आपण त्यांना सेन्सिटाईज करू शकतो. त्यांचा या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. हे मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर काय करायचं? आणि तेव्हा इन्क्लुजन यात्रा ही संकल्पना डोक्यात आली. जुलै महिन्यात मी माझा जॉब सोडला आणि काहीतरी झालं पाहिजे या हातातून, या उद्देशाने 8 सप्टेंबरला आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. खूपच अडचणी होत्या. म्हणजे भीती होती खरं तर, की खूप जोश-जोशमध्ये आम्ही डिसिजन तर घेतला, की घरातून बाहेर पडायचं आहे, हे करायचं आहे. पण जसं-जसं दिवस जवळ येत गेले तसं-तसं ती भीती वाढत गेली. यात्रा का सुरू केली आणि बाहेर का पडलो ह्याचा एक वेगळा उद्देश आहे. एक ऑफकोर्स की आपल्या देशामध्ये याच्याबद्दल, आपल्या भागामध्ये याच्याबद्दल जनजागृती व्हावी, याच्यावर काम सुरू व्हावं. पण दुसरा सर्वात महत्त्वाचा अप्रोच असा होता, की याच्यावर ॲटलीस्ट डायलॉग तर सुरू व्हावा. अ, खूप लोकं म्हणत होते, की तुम्ही येताय खरं, पण तुम्हाला फक्त अपंग लोकच हवी आहेत का बोलण्यासाठी? आणि त्यांनी मला खूप साऱ्या अपंग शाळा सुचवलेल्या होत्या आणि त्यांनी मला सजेस्ट केलं, की तुम्ही इथे जा, ही मुलांना भेटा, या संस्थांना भेट द्या. माझ्या डोक्यात सुरुवातीपासून एक गोष्ट क्लिअर होती, ती म्हणजे हा संवाद अपंगत्व असलेले आणि अपंगत्व नसलेले यांच्यामध्ये झाला पाहिजे. कारण की अपंग मुलांना जन्मापासून प्रत्येकजण येतं आणि सजेशन देत असतं, की हे करा, ते केलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. पण जे अपंगत्व ज्यांना नाही आहे, त्यांना तर कळायला पाहिजे, की आपण किती सेन्सिटाईज वेने या विषयाकडे बघायला हवं, किंवा किती संवेदनशील पद्धतीने आपण शब्द वापरायला हवे, किती संवेदनशील पद्धतीने आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना ट्रीट करतो, तसं त्यांना ट्रीट करायला हवं. या उद्देशाने आम्ही दोघे घराबाहेर पडलो आणि हा सततचा प्रवास आहे. आज 11 जिल्हे पूर्ण होत आहेत या पूर्ण प्रवासात आणि आमचा पहिला टप्पा जळगावमध्ये संपला, जो की 36 दिवस चालला एकूण. आणि या 36 दिवसांमध्ये आम्ही 10 जिल्हे कव्हर केले आणि एकूण 12,500 विद्यार्थी, शिक्षक, पालक, काही स्वयंसेवी संस्था आणि कम्युनिटी लीडर्स यांच्याशी संवाद साधला. अपंगत्व, ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच सुगम्यता आणि इन्क्लुजन म्हणजेच सर्वसमावेशकता, या 3 मेन कंपोनंट्सला घेऊन अ, या 3 मेन कंपोनंट्सला घेऊन आणि काही एक्सपिरियन्शियल ॲक्टिव्हिटीजच्या मदतीने आम्ही ही सत्रं घेतो आणि प्रत्येक एज ग्रुपसाठी त्यांच्या भाषेत त्यांना कळणारी ही सत्रं असतात. कधी लहान मुलं असतील तर गोष्टीच सांगतो. थोडी मोठी असतील तर ॲक्टिव्हिटीज घेतो. त्याहीपेक्षा मोठी असतील तर मग त्यांना समजणाऱ्या मीडियममध्ये, त्यांना समजणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ही सत्रं पूर्ण केली जातात. मला तर खूप चांगलेच अनुभव आलेत आम्हा दोघांनाही. असं वाटतं की वाईट अनुभव खूपच कमी आलेत आणि ते सगळेच, जसे डे टू डे लाईफमध्ये पण आपल्याला जसं थोडंसं लो फील होतं, तसं ते होते अनुभव. आणि माणसं चांगली असतात याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गंमत म्हणजे गाडीबरोबरच हे सस्टेन कसं करायचं, हा मोठा प्रश्न होता आमच्यापुढे. कारण नुकतीच संस्था रजिस्टर केली आहे. पूर्ण यात्रेच्या 100 दिवसांचा जर खर्च भागवायचा असेल, तर लोकांच्या मदतीने, लोकसहभागातून ह्याला पुढे नेणं फार महत्त्वाचं होतं. जसं प्रीती आणि अभिषेकमुळे आम्हाला गाडी मिळाली, तसा यात्रेचा सस्टेनन्सचा जो खर्च आहे, तो लोकसहभागातून पहिल्या आठवड्यातच उभा राहिला आणि लोकांना हे आपलं वाटू लागलं. म्हणजे आम्ही जे काही करतोय ते त्यांच्यासाठी चाललेलं आहे, असं वाटू लागलं. मी एका कंपनीत काम करत होते ॲडव्हेंचर मंत्रा मी काही वर्षांपूर्वी एका कंपनीत काम करत होते ॲडव्हेंचर मंत्रा म्हणून.
त्या कंपनीने मला एक चेक हातात दिला, ज्याच्यामुळे मला बऱ्यापैकी सस्टेन होण्यासाठी मदत झाली. एक व्यक्ती होती, बारामतीचे जे सर होते आणि ते म्हणाले, "मी काम करतो, पण माझं अर्थार्जन जे काही चालतं मी स्वतःचं पोट भरू शकतो एवढंच ते होतं. पण तुम्ही जे करताय आत्ता, त्या मला असं वाटतं की कोणीतरी माझ्यासाठी करतंय. तर मी जास्त नाही देऊ शकत, पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक त्यांनी छोटीशी अमाउंट दिली." बोंबेवाडीच्या शाळेतल्या मुलांनी ₹1-1 दिला. अ, आणि काही मुलांनी चॉकलेट्स दिली, काहींनी क्रीम रोल दिले. एकीकडे हे असे सगळे अनुभव होते आणि प्रचंड मदत करणारी माणसं, प्रचंड जीव लावणारी माणसं. आपण एखाद्या ठिकाणी जातोय, तर ऑफकोर्स आपण अ, आपल्यासारखी व्यक्ती तिथपर्यंत पोहोचणं हे ही फार दुर्लभ गोष्ट आहे. कधी त्यांनी व्हीलचेअरवर त्यांच्या घरात कधी कोणी आलं पण नसेल, असं पण झालं असेल. पण अशा वेळी त्यांची जी थॉट प्रोसेस होती, की "अरे, आमच्या घरात वेस्टर्न टॉयलेट पाहिजे. अरे, आमच्या घरात च्या ऐवजी रॅम्प असता तर तुला येता आलं असतं." सो आपल्या निदान व्हिजिबिलिटीने किंवा प्रेझेन्सने सुद्धा जो काही बदल आम्हाला जाणवत होता, तो खूपच समाधानकारक होता आणि भारावून टाकणारा होता. मला नाशिकमध्ये एक अनुभव आला. नाशिकमध्ये जेव्हा माझी एक मैत्रीण आहे. अ, आता डिसेबिलिटी म्हटलं तर ॲक्सेसिबिलिटी ओघाने येतेच, जोडूनच येते. ॲक्सेसिबि ॲक्सेसिबिलिटी म्हटलं की आर्किटेक्चर येतं. सो युनिव्हर्सल डिझाइन येतं. बॅरियर फ्री एन्व्हायर्नमेंट येतं. तर मी प्रेफर करते की जेव्हा मला शक्य होईल तेव्हा आर्किटेक्चर कॉलेजशी संवाद साधावा. कारण की ते मुख्य घटक मला वाटतात. त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्सेसिबल केलं, बॅरियर फ्री केलं, तर माझ्यासारख्या कित्येक मुला-मुलींना एक स्वातंत्र्याने जगता येईल, अभिमानाने, डिग्निटीने बाहेर फिरता येईल आणि जे स्वावलंबन असतं ते अनुभवता येईल. तर असंच नाशिकच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये माझी मैत्रीण परमिशन घ्यायला गेली होती आणि त्यांनी तिला सरळ सांगितलेलं की याची आम्हाला गरज नाही आहे आणि हा अप्रोच थोडासा त्यांच्या डोक्यात असेलही. अ, त्या अप्रोचमुळे आम्हाला पूर्ण दिवस तिथे वाट पाहावी लागली, ताटकळत बसावं लागलं. अ, जे विद्यार्थी होते कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये आलेले सेशन अटेंड करायला, त्यापैकी अर्धे विद्यार्थी तर रिस्पॉन्सच देत नव्हते, त्यांचं लक्ष नव्हतं. असा एक अनुभव होता. जेव्हा तुम्ही जन्मालाच अपंग म्हणून येता, तेव्हा खूप सारं सोशल टॅबू तुमच्या अराउंड म्हणजे तुम्ही उभे होतात ऑटोमॅटिकली. जसं की अं, अपंग म्हणून जन्माला येणं ही देवाने दिलेली शिक्षा आहे, पहिली गोष्ट. जसं की अपंग म्हणून जन्माला येणं ही देवाने दिलेली शिक्षा आहे. मागच्या जन्मीची पापं आहेत किंवा म्हणजे खूपच विचित्र पद्धतीने याच्याकडे बघितलं जातं. सिम्पथी येते, "अरे रे! वाईट झालं, असं कसं झालं?" किंवा पहिला दोष बाळाच्या आईला जातो. तिच्या जीन्समधून काही आलंय का? तिच्या जीनमधून काही आलंय का? अ, तिच्या घरी कोणी होतं का? तिला काही बॅकग्राऊंड आहे का याचा? हे पहिलं तपासलं जातं. सोशल सोबतच डिस्क्रिमिनेशन बॅरियर्स खूप असतात. जसं की अ, बाळाला वाढवायचं कसं? शाळेत कोणत्या टाकायचं? हा एक मोठा बॅरियर असतो. विशेष मुलांच्या शाळेत टाकायचं का रेग्युलर मुलांच्या शाळेत टाकायचं? जसं की मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला माझ्या घरचे गेलेले होते, तेव्हा मला ॲडमिशन नाही मिळाली चांगल्या शाळांमधून. तर महानगरपालिकेच्या शाळेतून माझं शिक्षण मला पूर्ण करावं लागलं. परंतु प्रत्येक मुलालाच ते घेता येतं, मुलीलाच घेता येतं असंही नाही. कधी-कधी असंही होतं की सरसकट म्हणजे हे यात्रेमध्येच आम्ही ऑब्झर्व्ह केलंय. सरसकट शिक्षक असं पण सुचवतात की तुम्ही विशेष मुलांच्या शाळेत जा. पण अपंगत्व कोणतं आहे? त्यांना खरी गरज कशाची आहे? हे आयडेंटिफाय करण्यात आपण बरेचदा कमी पडतो. अपंग असेल किंवा शारीरिक काही कमतरता असतील
तर एक्सेप्टन्सचा खूप मोठा विषय येतो. ह्या व्यक्तीला हिच्याशी लग्न कोण करणार? हिची सोबत कोण करणार? बरं यांनी शिक्षण घेऊन कुठे यांना पुढे जायचं आहे? अपंग म्हटलं की तुम्ही घरातच बसा, कशाला बाहेर जायची तुम्हाला हौस असते. अ, अपंग व्यक्ती हे फक्त गरीबच असतात. अपंग व्यक्ती हे काय म्हणूयात बरं? एक मिनिट मला शब्द आठवते. हां, अपंग व्यक्तींकडे फक्त सहानुभूतीच्या नजरेने पाहिलं पाहिजे. अपंग व्यक्तींना फक्त दया दाखवली पाहिजे. अपंग व्यक्ती म्हणजे फक्त रॅम्प बनवणं अ, म्हणजे अपंग व्यक्तींसाठी आपण सोयी-सुविधा उभारल्या, असं पण असतं. तर ते असं नसतं. त्याच्याही पलीकडे जाऊन मी पुन्हा म्हटलं ना, की समजून घेता आलं पाहिजे, की नक्की त्या माणसाची गरज काय आहे. म्हणजे जर व्यक्ती अंध असेल आणि त्यांना मी जर व्हीलचेअर दिली, तर ते पोहोचणार नाहीये, म्हणजे त्याला ती खरी मदत होणार नाहीये. त्याला जो सपोर्ट हवा आहे, तो सपोर्ट आपण आयडेंटिफाय करू शकतोय का, हे महत्त्वाचं आहे. आपला दुसरा मुद्दा, की एक अपंग महिला आणि एक अपंग पुरुष यांच्याकडे बघण्याचा समाजाचा काय दृष्टिकोन आहे. तर तो अगदी भिन्न आहे. म्हणजे आपण विवाह संस्थेचंच उदाहरण जर घेतलं, की विवाह संस्थेमध्ये काय होतं, जेव्हा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो, तेव्हा मुलीची परीक्षा घेतली जाते ना, की मुलीला चालता येतं का, बोलता येतं का, तिचे कान, नाक, हात, पाय, डोळे व्यवस्थित आहेत की नाही, असे आपण प्रश्न विचारतो. अ, त्याचसारखं जेव्हा एक मुलगी अपंग मुलगी म्हणून तेव्हा जेव्हा तिचा जन्म होतो, किंवा तिच्या आयुष्यात नंतरच्या काळात अपंगत्व येतं, तेव्हा पहिला सामाजिक प्रश्न जो सगळ्यात मोठा समाजापुढे असतो, तो म्हणजे या मुलीला एक्सेप्ट कोण करणार? अशा मुलीला जिच्याशी जो पार्टनर लग्न करणार आहे, तो स्वीकारेल का नाही? आणि अशा मुलींची लग्नच होतील का नाही? हा खूप मोठा प्रश्न असतो समाजापुढचा ऑफकोर्स. त्याच प्रमाणे आपण अपंग मुलगी जेव्हा जन्माला येते, तेव्हा त्याच पद्धतीने तिच्याकडेही पाहिलं जातं. त्यांच्याही घरच्यांना तो प्रश्न असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्याचा मुद्दा असतो. की मुलगी म्हणून जन्माला येणं आणि ती शहाणी झाल्यावर तिचं काय होणार? ती कशी वाढणार? तिच्या मासिक पाळीचं काय? तिच्या मासिक पाळीचं व्यवस्थापन आपण कसं करणार? तिला त्या 5 दिवसात तिची शारीरिक काळजी कशी घेणार? असे खूप सारे प्रश्न घरच्यांच्या मनात येतात. अ, बाहेरच्या बाहेरच्यांच्या मनात येतात आणि त्यातूनच मी जसं म्हटलं, की हा एक सामाजिक प्रश्न असतो आणि ह्याच समाजातून खूप सारे चांगले-चांगले सजेशन्स येतात. अ, जेव्हा माझा जन्म मुलगी म्हणून झाला, माझ्या घरात सेलिब्रेशन झालं. पण माझ्या घरी मी मुलगी आहे आणि मी अपंग मुलगी आहे हे कळायला काही कालावधी उलटावा लागला आणि त्या कालावधी उलटल्यानंतर ते घरच्यांना थोडंसं काळजी वाटणं, की हिला वाढवायचं आहे कसं? त्यांना हे सामाजिक प्रश्न ऐकायला मिळत होते. जसं की शिकून काय करणार आहे? तिला हॉस्टेलमध्ये टाकून द्या. ती स्वतःचं स्वतः करायला शिकेल. ती तुमच्यावर डिपेंड नाही होणार. तिची मासिक पाळी आल्यावर काय करणार? तिला कसं सांभाळणार? तुम्ही बाहेर असता, कामाला जाता. तर तिच्यावर कोणी काही शारीरिक अत्याचार करून गेलं तर तुम्ही काय करणार आहात? तिला कुठे स्वतःला डिफेंड करता येतंय? किंवा एक्स्ट्रीम प्रश्न म्हणजे असा होता, की तिचं गर्भाशयच काढून टाक. म्हणजे असं पण एक सजेशन त्यांना आलेलं होतं. ज्या मुलींना बौद्धिक अक्षमता आहे, हे अपंगत्व आहे, त्यांना तर मला वाटतं त्यांच्या घरच्यांना तर हे सर्रास ही जी प्रोसिजर आहे, गर्भाशय काढून टाकण्याची ती सुचवली जाते. त्यातही ही सुचवण्याचे 2 मतप्रवाह आहेत. म्हणजे ते का सुचवलं जातं आणि ते का सुचवलं जाऊ नये. सुचवलं जातं या कारणाने, की त्यांना कळत नसतं, की त्यांना त्यांच्या आजूबाजूचं जग कळत नसतं. त्यांना त्यांच्या शरीरासोबत काय चाललंय, काय होतंय त्यांना हेही कळत नसतं. काहींना त्यांच्या शरीरावर सुद्धा ताबा नसेल.
तर अशा वेळी सजेस्ट केलं जातं की तुम्ही जर तुमच्या मुलींचा गर्भाशय काढलं तर तुम्हाला त्या 5 दिवसांबद्दल काळजीही राहणार नाही. पण त्याची विरुद्ध बाजू अशी देखील आहे की आपण गर्भाशयच काढून टाकलं आणि त्या मुलींसोबत काही अत्याचार झाले तर आपल्याला कळणार कसं आहे? तर प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याच्या ज्या 2 लेन्सेस आहेत, त्यापैकी ही एक होती. खूप सुंदर प्रश्न आहे हा, की दिव्यांग हा शब्द योग्य आहे का नाही किंवा अप्रोप्रिएट शब्द काय वापरावा? तर म्हणजे मलाच नाही, कम्युनिटीला असं वाटतं, डिसेबिलिटी राईट मूव्हमेंटला असं वाटतं, की दिव्यांग हा शब्द अत्यंत चुकीचा आहे. अ, शब्दांचं राजकारण जर आपण बघितलं, तर आपण फक्त शब्द बदलला आहे आणि जी जबाबदारी होती ती झटकण्याचं काम केलेलं आहे. दिव्यांग ह्या शब्दाची फोड जरी केली तरी आपल्याला कळेल की हा शब्द किती हास्यास्पद आहे. कमी लेखण्याचं, एखाद्याच्या अपंगत्वाकडे किंवा त्याच्या आजाराकडे किती दुर्लक्ष करतो. दिव्य अंग, आपण शब्दाची फोड केली. दिव्य म्हणजे माझ्या शरीरामधला जो भाग तो मला सतत त्रास देतो, जिथे मला सतत दुखणं आहे माझं, ते दिव्य आहे आणि माझ्या अंगाचा तो भाग आहे. जर माझ्या शरीरातला तो भाग मला सतत दुखतोय, मला त्रास देतोय, तर ते दिव्य कसं असू शकतं? याच्यावर आणखी एक आर्ग्युमेंट अशी असते, की ठीक आहे, एक भाग तुमचा त्रास देतोय, पण शरीरातले इतर अवयव जे आहेत, ते अगदीच भारी काम करतायत किंवा त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त काम करतायत. मग जर ते क्षमतेपेक्षा जास्त काम करत असेल, तर ते दिव्य कसं काय झालं? इट इज नॉट राईट. डिवाईन काही नाही आहे माझ्यामध्ये. एकीकडे आपण म्हणतो की मागच्या जन्माचं मी पाप आहे. दुसरीकडे आपणच म्हणतोय की हे दिव्य आहे. तुमच्यामध्ये डिवाईन पॉवर आहे. तिसरीकडे आपणच म्हणतोय की तुम्ही देवाची मुलं आहात. ज्या देवाला अ, ही मुलं प्रिय असतील, तो देव मला पहिल्याच ह्याच्यात पहिल्या जागेवरच हे दुखणं का देईल? साधी गोष्ट आहे. मग योग्य शब्द काय वापरावा? तर मला असं वाटतं योग्य शब्द काय वापरावा हे सांगण्याआधी मी तुम्हाला काय वापरू नये हे शब्द सांगते. पहिलं हँडिकॅप, दुसरं स्पेशली एबल्ड, तिसरं डिफरंटली एबल्ड, चौथं दिव्यांग म्हटलेलंच आहे, गॉड्स फेवरेट चिल्ड्रन. हे शब्द आपण वापरणं टाळलं तर खूप बरं होईल. त्यांचा त्यांचा त्या शब्दांचा खूप वेगळा इतिहास आहे. मला वाटतं तो त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च केलं तर तोही तुम्हाला कळू शकेल. मग योग्य शब्द काय? तर मराठीमध्ये अपंग शब्द जो आपण आधी वापरत होतो. मग अपंग शब्द योग्य आहे का? तर तो योग्यही नसेल. तर तोही योग्य नसेल. पण आपल्याकडे आत्ता पर्यायी शब्द आहे का त्याच्यासाठी? त्याचा तर त्यावरही प्रश्नचिन्ह आहे. इंग्रजीमध्ये काय वापरावं? तर इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की डिसेबल्ड किंवा पर्सन विथ डिसेबिलिटी. तर मुव्हमेंट सांगते की हे 2 शब्द वापरणं योग्य आहे. पण एक मुव्हमेंट सांगते की डिसेबल्ड शब्द हा योग्य आहे आणि दुसरं मुव्हमेंट सांगते की पर्सन विथ डिसेबिलिटी हा शब्द योग्य आहे. आपण भारतात राहतोय, त्यामुळे भारतामध्ये जनरली पर्सन विथ डिसेबिलिटी हा शब्द वापरला जातो, जो की अमेरिकन डिसेबिलिटी राईट्स मूव्हमेंटकडून आपल्याला आलेला आहे. मी प्रेफर करते डिसेबल्ड हा शब्द वापरणं, कारण की ती माझी आयडेंटिटी आहे. म्हणजे जसं मी स्त्री असणं ही माझी आयडेंटिटी आहे, तसं मी डिसेबल्ड वुमन, डिसेबल्ड स्त्री, अपंग स्त्री असणं ही माझी आयडेंटिटी आहे. तर हेच माझ्या मते योग्य शब्द आहेत. आम्ही UK मध्ये 2 वर्ष, 1.5-2 वर्ष जवळ-जवळ राहिलो. पण त्याही व्यतिरिक्त मी आणखी 3-4 देश फिरलेली आहे आणि या सगळ्याच देशांमध्ये मला रिस्पेक्ट मिळाला आहे. मला माझी डिग्निटी प्रोटेक्ट करता आली आणि ती प्रोटेक्ट करण्याचं काम तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरनी केलेलं आहे. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप ॲक्सेसिबल होतं, त्यामुळे मी तिथे वावरताना मी इक्वल सिटिझन होते. आपल्या आजूबाजूचं जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते ॲक्सेसिबलच नाही आहे, ते सुगम्यच नाही आहे. माझ्या गरजांचा कुठे विचारच केला गेला नाही आहे आणि तो जेव्हा केला जात नाही, तेव्हा मी किंवा माझ्यासारखे व्यक्ती तुम्हाला खूप ठराविक ठिकाणी दिसतात. ते म्हणजे आश्रमात दिसतात, दुसरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये दिसतात
किंवा घरात दिसतात. बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं जर सोयीसुविधा नसतील तर. तर मी जेव्हा बाहेर गेले आणि भारतात आले त्यात हाच फरक दिसला की मला तिथे रिस्पेक्ट मिळाली आहे. मी तिथे अ, दुय्यम नागरिक नव्हते. मी तिथे नागरिक होते. मला भारतात अ, बाहेर पडायचं जरी असलं तरी मला लोकं प्रश्न विचारतात, "काय लका तुम्हाला हौस असते बाहेर फिरायची? कुठे पडला, धडला, काही लागलं? सिम्पथी मिळते. कसं झालं? काय झालं? व्हीलचेअरवर का बसली आहेस?" आणि खूप साऱ्या नजरा असतात. समजा रॅम्पच्या ऐवजी पायऱ्या असतील आणि मग मला कोणीतरी मला जर उचललं, तर माझ्याकडे असं एकटक बघितलं जातं. ज्यांना माहीत नसतं काय झालंय ते हसून बघतात. "अरे, काय चाललंय हे पब्लिक स्पेसमध्ये?" असे सगळे खूप मिक्स्ड इमोशन्स पाहायला मिळतात. असे सगळे खूप मिक्स्ड रिॲक्शन्स पाहायला मिळतात. की अपंग मुलगी म्हटलं तर फक्त पिरियड्सचा प्रश्न नसतो. तर वॉशरूमचा खूप मोठा प्रश्न असतो. मी ज्या शाळांमध्ये होते, तिथे कुठेही वॉशरूमची सोय नव्हती. तर मला स्वतःचं पाणी पिणं कंट्रोलमध्ये ठेवावं लागलं. जेवण करणं कंट्रोलमध्ये ठेवावं लागलं. समजा मी प्रवास करते आहे रेल्वेने, तर किती स्वच्छ असतात आपले रेल्वेमधले टॉयलेट्स तुला माहिती आहे. तर तेव्हा मला पाणी पिणं कमी करावं लागतं. प्रवासात मी कुठेही जाताना पाणी पितच नाही किंवा मी कोणाच्या तरी घरी जाणार आहे, तर मी आधी बघते तिथे काय व्यवस्था आहे. तर जेव्हा यात्रेला निघणार होतो, तेव्हा वॉशरूमचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण आपण प्रत्येक वेळी प्रत्येक जणाला सांगू नाही शकणार, की "अरे बाबा, तुझ्या घरी ही सोय आहे का? ती असेल तरच मी येईल." तर आपल्यालाही ॲडजस्ट करणं भाग होतं. तर त्या भागाचाच एक ऑप्शन म्हणून तर जेव्हा केव्हा आम्ही प्रवास करतो, तेव्हा ऑफकोर्स मी पाणी कमीच पिते. कारण प्रिकॉशन घेतलेली कधीही चांगली. दुसरी गोष्ट मी जिथे कुठे जाते, ज्या समजा आज इथे कॅम्पसमध्ये MGMच्या आली आहे. उद्या कुठल्यातरी शाळेत जाणार आहे किंवा कोणाच्या तरी घरी राहणार आहे. तर मी माझ्या वेळा मॅनेज करून निघते. प्रत्येक वॉशरूमची वेळ, खाण्याची वेळ. तर ही सगळी जर मला वाटतं मॅनेज मी व्यवस्थित केली, तर मला तो त्रास होत नाही. नसेल केली तर तो त्रास होतो. अ, आपल्या इथे ना काही-काही ठिकाणी ॲक्सेसिबल वॉशरूम्स मी बघितले प्रवासात पण. काही मॉल्समध्ये आम्ही आवर्जून थांबायचो कारण मॉल्समध्ये वेस्टर्न टॉयलेट्स असतात आणि तिथे मला बसणं सोयीस्कर असतं. तर वेस्टर्न टॉयलेट्समध्ये किंवा कुठल्याही मॉलच्या ठिकाणी जेव्हा मी जाते तेव्हा मेन आणि विमेन असे 2 सेक्शन असतात आणि तिथे डिसेबल्ड फ्रेंडली टॉयलेट असतं का? तर ऑफकोर्स असतं. पण तिथे चॅलेंज असा येतो, की मेनच्या सेक्शनमध्ये मेनसाठीचं ॲक्सेसिबल वॉशरूम, विमेनच्या सेक्शनमध्ये विमेनसाठीचं ॲक्सेसिबल वॉशरूम असतं. आता मी मुलगी आहे आणि मला कॅरी करणारा माझा जो पार्टनर आहे तो पुरुष आहे. तर ना तो मला मुलींच्या कंपार्टमेंटमध्ये घेऊन जाऊ शकतो आणि ना मी पुरुषाच्या कंपार्टमेंटमध्ये जाऊ शकते. सो हा मोठा तिथे तेव्हा चॅलेंज येतो. आम्ही स्वतः म्हणजे अडचण आली तर आपण प्रिपेअर असावं, या हेतूने एक छोटी कमोड चेअर कॅरी करतोय. समजा काहीच सोय नाही झाली, तर आपण ती चेअर यूज करून आपली वॉशरूमची सोय ऑफकोर्स आपण करूच शकतो. 100 दिवसांचा प्रवास आहे आणि आणखी एक 55 दिवस मला वाटते 55 पेक्षा जास्त दिवस होणार आहेत, असं आम्हाला एकंदरीत दिसतंय आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत ही यात्रा संपेल, असा आमचा अंदाज आहे. म्हणजे पेपरवर जेवढं आम्हाला काही दिसतंय त्या अनुसार. ह्या यात्रेत जो काही संवाद चालतोय ना, तो फक्त माझ्याकडून नाहीये. मी मगाशी म्हणले ना, अपंगत्व असलेले आणि अपंगत्व नसलेले यांच्यातला हा संवाद आहे. हा संवाद मला पण घडवतोय. कारण मी पुण्यात वाढलेली मुलगी आहे. शहरात वाढलेली मुलगी आहे. अ, एका आदिवासी पाड्यात वाढलेली मुलगी आणि तिचे अनुभव काय असू शकतात? म्हणजे शहरात वाढलेल्या अपंग मुलीचे अनुभव आणि एका आदिवासी पाड्यावर वाढलेल्या अपंग मुलीचे अनुभव हे तर वेगळेच असू शकतात ना. तर मला ते बघायचं आहे. ती बाजू बघायची आहे. ती बाजू समजून घ्यायची आहे आणि
फक्त यात्रा म्हणजे यात्रा नसेल, की समजून घेणं किंवा काही सिच्युएशनल ॲनालिसिस वगैरे, वगैरे हे तर खूप जड शब्द झाले. मला वाटतं पुढे ह्याच्यावर काय कन्स्ट्रक्टिव्ह काम करता येतंय का? तिथे जाऊन काम करता येतंय का? अ, काही स्ट्रक्चरल काम अपंगत्वावर उभारता येतंय का? ह्याच्यासाठी यात्रेनंतर आमचे दोघांचेही प्रयत्न असतील. आमच्या संपूर्ण टीमचे प्रयत्न असतील. म्हणजे आम्ही दोघंच फक्त फिरतोय असं नाही. तर आम्हाला सपोर्ट करणारा खूप मोठा वर्ग या यात्रेमुळे तयार झाला आहे आणि तो बॅकग्राऊंडला खूप काही गोष्टी आमच्यासाठी सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी 45 दिवस फिरली आहे म्हणजे माझ्याकडे 45 दिवसांच्या गोष्टी आहेत सांगायला. 45 दिवसात फक्त बोललोय आणि बोलून बदल घडवलाय किंवा घडवणार आहात का? तर नाही. मी येत्या काही वर्षातले माझ्या मूव्हमेंटसाठीच ला महत्त्वाचं असणारे एक अलाईज उभे करते दुसरी महत्त्वाची गोष्ट व्हिजिबिलिटी वाढवते आहे, की कधी एक अपंग मुलगी एवढ्या मोठ्या प्रवासाला निघाली असेल का? तर माझ्या पाहण्यात तरी नाही आहे. निघालेली सुद्धा असू शकते. अ, तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी जेव्हा माझी व्हिजिबिलिटी दाखवते, तेव्हा कोणी ना कोणी रोजच्या त्या गोष्टीमध्ये एक व्यक्ती तरी समोर येतो. तो म्हणतो, की आज मी हे करणार आहे, आज मी ते करणार आहे. जसं की 2-3 दिवसापूर्वी झालं, की एका मुलीचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता आणि आमचं सेशन चालू होतं. तर ह्या डिस्कशनमध्ये मी माझा एक अनुभव शेअर केला, की माझी क्लासरूम वरच्या मजल्यावर असायची आणि एका विद्यार्थ्यासाठी ते क्लासरूम खाली येणं फार अ, अशक्य वाटायचं त्यावेळी. पण आता ते आपण का करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच तिथे ती मुलगी उपस्थित होती. तिच्या कॉलेजच्या एच-ओ-डीज उपस्थित होत्या आणि त्या स्वतः येऊन म्हणाल्या, की "मॅडम, आम्हाला हे लक्षातच नाही आलं आणि आम्ही हा बदल करू." एक शाळा समोर आली. ती म्हणाली, "आम्हाला आमचा कॅम्पस पूर्ण ॲक्सेसिबल करायचा आहे. तुम्ही आम्हाला मदत करा." अ, खूपच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत मला वाटतं आणि 100 दिवस 100 बदल असं जरी आपण ठरवलं, तरीही खूप छान होईल. खूप वेगळं चित्र आपण येणाऱ्या काही वर्षात उभं करू शकू आणि आपण जितकं संवादी राहू, तितकं जास्त हा बदल घडेल मला असं वाटतं. त्यामुळे बोलत राहायला पाहिजे आणि आपली मतं लादण्यापेक्षा समजवून सांगण्यावर आपला जास्त भर असला पाहिजे.